पण आपण मी लय मोठा कलाकार आहे, मला तुमच्या या तमाशा मंडळामध्ये घ्या, मला तुमचं लय आवडलंय. एवढं सोपं नाही काय. अहो हे कार्यक्रम आवालाय म्हणलं. हे बघ तुला मी सांगन त्या माणसाचा आवाज काढून द्यावा लागतं आणि ह्यांना तर आमच्या मंडळात घेतो. काढणार आप्पा, आवाज काढणार आपण कुठून? तोंडाने काढणार. चुटके वाजवून माझ्याकडं महागात पडन. तोंडाने आवाज काढणार. होय काय? तुम्हाला मकरंद अनासपुरी माहिती असेल की? आवाज काढणार. आवडलं तर टाळ्या वाजवायच्या. काढ बरं मग मकरंद अनासपुरीचा आवाज. गंगे असा पानचटपणा करी जाऊ नको गंगे, एखाद्याला नाही आवडत गंगे. तुझं म्हणजे कसं झालंय गंगे, 12 महिने पैशाचा जोगवा आणि लग्ना दिवशी नवरदेव नागवा. आयला कसं वाटलं? काढला ते जाऊ दे. नाना पाटेकर काढ बरं आता. आ गई मेरी मौत का तमाशा देखने के लिए. हाँ अरे क्या है? ए मजनू देख मेरी आंख में सच्चाई, मैं कभी झूठ नहीं बोलता. ए कलम भाई कहाँ है तू? देख कलम भाई सही कहते कि इस बूढ़े को नादी मत लागना, यह बूढ़ा बहुत चतुर है. हाँ गौड़ गौड़ बोल के खेत में लेके जाता है. मी लय त्याला आता आडवा बोलतोय म्हणून माझ्या येते. लय शान आहे तर सयाजी शिंदेचा काढा आवाज मग लगेच टाळ्या वाजवायच्या लगेच. बर हे हरामखोर. डोळे वटारल्यावर ग बसलं का ना हरामखोर म्हणते मला. तांब्याचा विष्णू बाळा पाटील म्हणतात मला. तो विष्णू बाळा पाटील ज्याने काय केला, ताणून मारला. वाड्यावर यायचं थोड्या वेळाने. ते जाऊ दे. सनी देऊळ माहिती का कोणाला? सनी देऊळ काळजी करू नका आप्पा, आवाज ओळख त्या टाळ्या खालनं लगेच येते. कुठं कोण वाजवून आहेस तुला? टाळ्या वाजवा केला का? 1 नंबर. आता सांगा सनी देऊळ. आता घंटा वाजवू का? काय नाव बरं? सनी देओल लिओन नाही. बर सनी देओल. हा माणसं गावाच्या बाहेर जाऊन द्यायची नाही. बर सनी देओल. हा सनी देओल. बाबूजी ये मजदूर कहा थे, जब किसी पे पड़ता है ना आदमी उठता नहीं, उठ जाता है. और समझने की कोशिश कर, सातों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा. ओए हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और हमेशा जिंदाबाद रहेगा हिंदुस्तान. आयला लयच बे वाटतंय. राज्याला कवट्या महाकाळ आण बरं. कवटे माका. हा लगेच. बर कवट्या महाकाळ म्हणतात मला. कवट्या महाकाळ म्हणतात मला. कवट्या महाकाळची माणसं काय करताय? कुठे गेली ती फुलवाली गंगी? 12 वाजता म्हणते फुलवाली गंगे कुठे गेली? आता ऐकत बसायचे वर ते काय लखा. पुढचं सांगा आपा. अमरीश पुरी, लापशीन पुरी, अमरीश पुरी. अरे भाई गुलाटी, हो गया वो खुश हुआ. अरे उल्लू के पट्टे, तुझे क्या लगा? मुझे नहीं आता, मुझे सब बताए भाई. तसला ते शाहरुख खान रेल्वेत चढताना कसा करतो काहीतरी करतो की तसला. आपा इज्जत खाऊ नका शाहरुख खानची. रात्रीच माझा त्या सगळं फोन झालाय. बर मला म्हणला व्यवस्थित कार्यक्रम कर. बोरेवालेली 1 नंबर माणसं इथं आहे का नाही? 1 नंबर माणसं. होऊन जाऊ द्या टाळ्या एकदा तुमच्यासाठी. बरं बोरीवाल्यांसाठी टाळ्या बरं का, तुझ्यासाठी नाही. शाहरुख खान ह्यांनी बोलवून नसतं राहिला असतं का इथं? शाहरुख खानचा आवाज काढ. हा अंजलि, अंजलि मुझे छोड़ के मत जाओ अंजलि, मैंने तुझसे सच्चा प्यार किया है अंजलि, और तुम मुझे छोड़ के जाना चाहती हो? अंजलि
या अरे ऐसे छोटी छोटी बड़े बड़े देश में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है अंजलि। अंजलि मुझे छोड़ के मत जाओ अंजलि प्लीज। पास करे कसला मिथुन चक्र फिरते काय आहे की त्याचा काढा आवाज। हो मिथुन चक्रवर्तीच आपण काढणार हा, काढ, काढ. मिथुन चक्र मारते ना ओके। होय होय गौरी, अरे क्या समझी ये शंकर तो कौड़ी की रोटी नहीं कमा सकता। हाँ अरे ये शंकर है, ये ईमानदारी की रोटी सबसे पहले अपन ने कमाई थी। क्या बात क्या बात क्या बात क्या बात, टाळ्या वाजवा। तात्यांचं मला लय आवडतं। बारकी पोरं बेत्याला नाही ती भेटले रगेल दोडक इथं। नाही नाही ताता इंचुल नाही तुम्हाला बघून बेत्याला। मला तर अजिबात भेट नाही ती। आप्पा पिकून गायला आला आता कशाला ताता इंचू पाहिजे? नाही नाही मला पाहिजे आवाज। पाहिजे का? हा ताता इंचू बाबा चमत्कार, ए बाबा चमत्कार, मला तो मृत्युंजय मंत्र हवाय बाबा चमत्कार। मला लक्ष्याच्या देहामध्ये प्रवेश करायचा आहे। माझा आत्मा लक्ष्यात आणि लक्ष्याचा आत्मा बाहेर ओम भट स्वाहा। शेवट ह्या काय केलं ना ते कसं करतं हात बेत असं करून आणि काय करतो तू? आप्पा म्हणलं बारकी पोरं नाही बेत्याला नाही काहीतरी मंत्र म्हणतंय माझा आत्मा ती म्हणताना ते म्हण की मला मंत्र जरा बरं वाटतं। योम बम बुग बुगे बगनी बागोदरी बदमाशे योडी योम भट स्वाहा। राहून ते नरड फाटल आता कुठं राज्याला त्रास करतो ते परेश रावलचा कडके आवाज। बाबू भैया हा गाशी बरोबर सांगितलंय ना? होय होय ये राजू हराम खोर साले मेरा 2000 का काच तोड़ा रे साले का खोपड़ी तोड़ा राजू देवा रे देवा। मेरा बाटली ला रही है, मेरा औषध है। त्याच्या संग अक्षय कुमार असतो बघ। अरे बाबू भैया, अरे बाबू भैया क्या बात करते बाबू भैया, कमाल की बात करते बाबू भैया। बच्चे की जान लगे तो हाँ, ये जो शाम का बच्चा है ना बाबू भैया वो बिल्कुल भी सही नहीं है बाबू भैया। मैं तो कह रहा हूँ इसके पेट में दवा है। सुनील शेट्टी भी असतो। चले या धरती मेरी बात चले। बरं आहे गड्या तुझं आपलं कोणाला बी फोन लावून फसवायला मी सुनील शेट्टी बोलतोय म्हणाय आहे का नाही? ती जाऊ दे अमिताभ बच्चनचा आवाज काढ। काय म्हणला? अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन म्हणला होता नाही काय बी येड्यात करत असं राज्याला अमिताभ बच्चन। हा नमस्कार देव सज्जनों, मैं हूं अमिताभ बच्चन और कौन बनेगा करोड़पति में आप सबका स्वागत है। 7 करोड़। ते हो म्हातारपणात आरडतंय तसलं अमिताभ बच्चन। जरा तरुण असताना काढ की जरा त्याचा आवाज। अरे भैया देखा भैया, हम तो यहाँ से जा रहा था, मैंने जाने देना सोचा कि मैं ये पान खाते जाऊँ। भैया देखो खाए के पान बना रस वाला। देखे अमिताभ बच्चन जो होता है भाई साहब वो किसी बात पे होता नहीं, समझे मेरी बात को? वाह वाह, अरे यार कमाल करता है यार। हाँ अप्पा तुम्हें पता है मेरी बेबो कौन है? अरे बेबो मेरी वाइफ है यार। बरं जाधव अरे सिद्ध्या अरे कशाला मला या वाड्यात आणलं? अरे वाड्यात पुत अरे केवढा तो किरकिर्या गलगले निघाले अरे पुतईत मला सोडा। अरे सिद्ध्या अजय देवगण हवेत ओपलेले लोटा, हवेत ओपलेले लोटा घरों पे खादम था, हवेत ओपलेले लोटा घरों पे खादम था। मेरे दृष्टि जो भी दीवार जहाँ पानी कपता, मुझे छोड़ दो, मेरी बाप मेरा इंतजार कर रही है, मुझे छोड़ दो, जाने दो मुझे,
छान येतो भजन थांबा येऊ कुठं जायचं थांब जरा अजून त्याच्यातला जयकांत शिकरे राहिलाय की आहे का नाही जयाने तर कुठं सिंगम पिक्चर मधला जयकांत शिकरे विलन सिंगम पिक्चर मधला प्रकाश राज होय माहिती आहे आम्हाला आवाज काढून दाखवा बरं तुम्ही मग तुम्हाला माहिती का आवाज काढणं म्हणजे किती कष्टाचं काम आहे कुठं आम्हाला नेट लावावं लागतं माहिती का होय आम्हाला ऐकायचं बसायचं बी थंडीत कष्टाचं काम आहे ह्याला सांगा जरा बेबीच्या देटापासून नेट लावावं लागतं बरं. वेगळं समजू नका हा जयकांत शिकरे अरे घंटा तुम लोग मेरा कुछ उखाड़ लगे अरे कल शपथ लेनी है मैं श्री 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 जयकांत शिकरे और 1947 से लेकर 2011 तक राजनीति का इतिहास देख लो पढ़ लो भारत देश में आज तक किसी मंत्री को सजा नहीं मिली और तुम लोग मेरा कुछ नहीं बिगाड़ सकते आली रे आली आता माझी बारी आली मोदी साहेबांची एंट्री झाली आता तुम्हाला मोदी साहेबांचा अजितदादांचा आवाज ऐकायला भेटणार आहे मोदी मित्रों मेरे प्यारे देशवासियों मैं आप लोगों से एक बात कहना चाहता हूं आज रात ठीक 12 बजे घाबरू नका आज रात ठीक 12 बजे 7 तारीख आने वाले हैं और जिन्होंने भी 2-2 शादियां की हैं मैं उन सब की एक बीवी लूंगा और गरीबों में बांटूंगा भाई और बहनों बजाओ ताली राज ठाकरे साहेबांचा काढ बाबा आवाज बघूच येतोय का तुला या ठिकाणी जमलेले माझे तमाम मराठी बांधवांनो ते साले बिहारचे हरामखोर आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याच मराठी बांधवांना त्रास देतात अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच बोलली जाणार छत्रपती शिवाजी महाराज की अरे छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही मला फोन करत जाऊ नका जिथल्या तिथं त्या गोष्टी मिटवत चला पोपटराव अरे किती वेळा तुम्हाला सांगितलंय फोन करत जाऊ नका आम्ही बोरीचा विकास बघायचा का तुमचा विकास बघायचा धन्यवाद आता बारकी बारकी पोरं बसले ते तात्या विंचूच्या आवाजासाठी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा फरमाईश आली पुन्हा एकदा आवाज करतोय तात्या विंचूचा काढ पाटकीने बाबा चमत्कार बाबा चमत्कार तुझ्या या आवाजाला 100 रुपये बक्षीस भेटले बाबा चमत्कार ओम भट स्वाहा शिरस्कर आणि त्यांच्या बाळासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजव झालं का आपण माझी कला येऊ नाही माझा आवडता दादा कोंडके राहिलाय दादा कोणके होय ठीक आहे दादा कोणकेच काढतो हा हे तुझ्या मायला नरसरे तुझ्या मायला तुझ्या अरे बाबा तुझं म्हणजे कसं झाले घरातली भांडणं शेजाऱ्याला सांगाय गेली आणि मैस तोडून हलगाटालाच रेडी झाली तुझ्या मायला तुझ्या बघा आता हे आता जाऊ का आपा बर जा आता बघ मी एवढं काम केलं आणि माझा पगार पाठवून द्या माझं देतो हा देतो धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना अजून घेतला नाही तुला घेतल्यावर देऊ पगार धन्यवाद सगळ्यांना हा